नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणखीन एक नवीन YouTube व्हिडिओमध्ये आणि तुमचं मी स्वागत करतो डॉक्टर रणजित निफ्टी ट्रेंड YouTube चॅनलवरती. तर आपल्याला माहीतच आहे, की स्टॉक मार्केटमध्ये बुल फेज आणि बिअर फेज जो आहे तो वेळोवेळी सुरू राहतो आणि त्याच्या अनुसार प्रत्येक वर्षोवर्षी जे आहे ते आपल्याला त्यामध्ये मार्केटमध्ये ह्या वर्षी बुलचा कंट्रोल राहिला किंवा बिअरचा ह्या वर्षी टोटल कंट्रोलमध्ये राहिला, ही गोष्ट आपल्याला बघायला मिळतं. कोविड 2020 नंतर मार्केटच्या सायकल्समध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला बदल होताना तिथे दिसतोय. आणि हा जो बदल जो होतोय, तो इन्व्हेस्टर सेंट्रिक आपल्याला तो जनरेट करताना दिसतोय. कारण 2020 नंतर जे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जे होते, जे की एफ-पी-आय, ते सगळ्यात जास्त सेलिंगच्या डायरेक्शनमध्ये म्हणजे बिअरच्या फेजमध्ये आपल्याला जाताना तिथे दिसतायत. आणि त्याचा परिणाम आपल्या मार्केट सायकल्समध्ये झालेल्या बदलावाचा होताना तिथे दिसतोय. मग नक्की हे जे करेक्शन्स जे होत आहेत मार्केटमध्ये किंवा पाठीमागील 2-3 वर्षापासून जे मार्केटमध्ये जे बिहेवियर चाललं, हे नेमकं काय आहे? आणि ह्यामध्ये स्मार्ट प्लेयर आणि एक रिटेल प्लेयर कशा पद्धतीने विचार करतो, त्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड YouTube चॅनलवरती. तर तुम्हाला माहिती आहे का हो, की मार्केटचे जे रिटर्न जे आहेत, ते एका ठराविक कॉन्स्टंट रेटनी कायम राहत नाही. ते कधी पॉझिटिव्ह साइडमध्ये असतात, कधी निगेटिव्ह साइडमध्ये असतात आणि त्याचा मागोवा जेव्हा आपण घेतो, त्यावेळेस आपल्याला कळतं, की ह्या वर्षी इथे बिअर जे आहेत, ते एकदम स्ट्रॉंगर्स होते. बिअर म्हणजे मंदीवाले आणि त्यानंतर बुल्स जे आहेत, ते आले आणि त्यांनी त्यांना व्यवस्थितरित्या परतावून लावलं. मग हा जेव्हा केव्हा मार्केटमध्ये क्रॅश होत असतो, त्यावेळेस लाखो लोकांचे पैसे गेले. आपण न्यूजपेपरला, न्यूज चॅनलला वेळोवेळी बघत असतो. परंतु ह्याच क्रॅशमध्ये किंवा ह्याच करेक्शन्समध्ये काही लोक जे आहेत ते पैसे कमवत असतात. आता ह्यामध्ये फरक काय आहे माहिती का? हा फरक आहे नॉलेजचा. मग जर मित्रांनो तुम्ही ह्या क्रॅशच्या सिच्युएशन्सला, करेक्शनच्या सिच्युएशन्सला एक संधी म्हणून बघत असाल, तर तुम्हाला सुद्धा तिथनं एक उत्तम भविष्यासाठी एक निर्णयाची संधी जी आहे ती वातावरणात दिसू शकते. परंतु इथेच सगळ्यात जास्त चुकी जी आहे ती एक रिटेल इन्व्हेस्टरच्या माध्यमातून आपल्याला वातावरणात दिसते. म्हणून जर तुम्ही स्टॉक मार्केट बद्दल सिरियस असाल, तर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या फ्युचर पर्स्पेक्टिव्हच्या हिशोबाने एक महत्त्वपूर्ण असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा लेसन यामधनं एक गोष्ट लक्षात येण्यासारखा आहे, तो म्हणजे मार्केट परमनंटली केव्हाही वर जात नाही. 2024 मध्ये मार्केट जे आहे 2024 पर्यंत जवळ-जवळ मार्केट सतत वर जात होतं आणि लोकांना असं वाटत होतं, आता मार्केट हे कायम वरती जाणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन जे आहे ते आपल्याला होताना तिथे दिसणार नाही. परंतु सप्टेंबर 2024 नंतर अगदी आपण आताच्या सद्यस्थितीला जर बघितलं, तर मार्केट जे आहे ते करेक्शनच्याच फेजेसमध्ये आपल्याला तिथे जाताना दिसतंय आणि प्रत्येक दिवशी गॅप अप आणि गॅप डाउन याच खेळामध्ये लटकून तो पूर्णपणे बिअरच्या फेजमध्ये आपल्याला तिथे जाताना दिसतंय. मग मार्केट का बरं अशा पद्धतीने बिहेव करतं? कारण मार्केटचं सायकल, मार्केटची टेंडन्सीच ती आहे आणि रिअॅलिटीमध्ये मार्केट जे आहे त्याच सायकल्समध्ये चालतं, ज्यात बुल्स फेज व बिअर्स फेज जे ते असतात. म्हणून ऑल्वेज एक्सपेक्ट करेक्शन हा एक महत्वाचा पॉइंट तिथे जातो. दुसरा महत्वाचा जो काय इथं तोटा असतो तो म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे लोकांचा सगळ्यात जास्त लॉस जो आहे तो आपल्याला तिथं होताना दिसतो. मग यातनं आपल्याला शिकण्यासारखं आहे, की क्रॅशच्या आधी भरपूर लोक जे आहेत ते ब्लाइंडली कुठल्याही गोष्टीची मुलाहिजा न करता, खातरजमा न करता स्टॉक्स जे आहेत ते घेतात आणि ते स्टॉक्स घेतल्यावरती त्यांना कळतं, अरे हे तर क्रॅशमध्ये हे स्टॉक तर जे आहे ते 40% ते 70% च्या आसपास करेक्ट होत आहेत. म्हणजे मी जी कुठली कॅपिटल तिथं लावली होती, ती पूर्ण कॅपिटल जी आहे तिथं चालली आणि त्याचा मला जो फायदा हवा होता, तो फायदा होण्याऐवजी हा तोटाच करतो आणि त्यामध्ये रिटेलर जो आहे तो पॅनिक फेजमध्ये जातो आणि त्या पॅनिक फेजमुळे त्याचा जो लॉस जो आहे तो कट करून टाकतो आणि तिथनंच तो स्टॉक जो आहे तो यू टर्न घेताना किंवा तिथं एक कन्सॉलिडेशन फेजमध्ये पुढील 3 ते 4 वर्षासाठी जाताना आपल्याला तिथे दिसू शकतो. हा वेळ परत्वे हा प्रसंग जो आहे तो वेगवेगळा असू शकतो. पण यामधनं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे, की मार्केटला केव्हाही अंडर एस्टिमेट न करणं गरजेचं आहे. फक्त कुणी काहीतरी आपल्याला सांगतंय, कुणीतरी असं सिच्युएशन्स क्रिएट करतंय ते कन्सिडर न करता आपण आपल्या अंतर्मनाचा, आपल्या पूर्ण नॉलेजचा व्यवस्थितरित्या वापर करणं सुद्धा एक महत्त्वाचा पॉइंटर इथं ठरतो आणि दुसरं महत्त्वाचा स्टॉक मार्केटमध्ये जर वेल्थ जनरेशन जर करायची आहे, तर तिथं कमीत कमी 5 ते 10 वर्षाच्या पिरियडमध्ये तिथं होऊ शकते. अगदी मी आज आलो आणि परवा मोठा झालो असं शक्यता जी आहे ती कमी असते आणि जरी कुणी असेल, तर तो जास्त दिवस जो आहे तो आपल्याला टिकताना तो दिसवता येत नाही. कारण यश जे आहे ना, ते टिकवणं स्टॉक मार्केटमध्ये एकदम अवघड गोष्ट आहे आणि हे तुम्हाला आसपासच्या उदाहरणावरनं वेळोवेळी लक्षात येतच असेल. म्हणून
हमेशा जेव्हा केव्हा तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जायचंय, भले माझा कलीग सांगतोय, भले माझा फॅमिली मेंबर मला सांगतोय, की बाबा ही गोष्ट सुरू कर, पण त्यामध्ये रिस्क आहे आणि त्या रिस्कला आपण रिस्पेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं पॅरामीटर तिथं ठरतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लोकं कुठं फसतात बरं स्टॉक मार्केटमध्ये? चला मी ऑप्शन्स तर करत नाही. ऑप्शन तर भरपूर काही रिस्की आहे. सेबीच्या निर्णयानुसार, सेबीच्या स्टडीनुसार जवळ-जवळ 91% लोकं जे आहेत ते लॉसमध्ये. चला बरं मी कॅशमध्ये करतो. परंतु कॅशमध्ये करतो म्हटल्यावरती लोकांना असं वाटतं, की कॅश ट्रेडिंगमध्ये लॉस जो आहे तो होऊ शकत नाही. इथं सगळ्यात महत्त्वाचं मोठी गल्लत जी आहे ती होताना दिसते. लोकं जे आहेत ते स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये, फोमोमध्ये पूर्णपणे इन्व्हेस्ट करून टाकतात आणि तुम्हाला माहीतच आहे स्मॉल कॅप जेव्हा मार्केट करेक्शनच्या फेजमध्ये जातं, त्यावेळेस ते पूर्णपणे डेंजरस असतं. कारण क्रॅश जेव्हा केव्हा होतो, आधी स्मॉल कॅपचे स्टॉक जे आहेत ते स्काय रॉकेटेड झालेले असतात. त्यांनी एक चांगल्या पद्धतीचे 3 ते 4 वर्षामध्ये रिटर्न दिलेले असतात आणि तेच रिटर्न ते पुन्हा रिप्लिकेट करतील, त्याची पुन्हा पुनरावृत्ती करतील, असं लोकांना वाटतं आणि तिथंच ती जी आहे ते फसतात आणि त्यामध्ये सगळे लोकं जे आहेत ते उडी मारताना आपल्याला तिथे दिसतात. मग काय क्रॅश जेव्हा होतं, जेव्हा मार्केट जे आहे ते बिअर सायकल्समध्ये जातं, त्यावेळेस सर्वात जास्त जे स्टॉक पिटले जातात, जे बिअरच्या गिअर्समध्ये येतात, ते स्मॉल कॅप सगळ्यात जास्त असतात. म्हणून यातनं आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट काय? यातनं ही एकच गोष्ट आहे, जिथं सगळ्यात जास्त हाइप आहे, तिथं सगळ्यात जास्त रिस्क आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. महत्त्वाचा मुद्दा कॅश किंग आहे ते, परंतु ज्याला कॅश किंग आहे ही गोष्ट समजून घेण्याकरता त्याला बाकीच्या पण गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे, की योग्य सेक्टरमध्ये रोटेशन इन द सेक्टर्स ही सुद्धा आयडिया असणं गरजेचं आहे. एकाच बास्केटमध्ये वाईड व्हरायटी ऑफ स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त माझ्याकडे एवढं आहे आणि मी याच गोष्टीमध्ये करतोय, हे नक्कीच जर तुम्हाला अतिशय निष्णात एकदम तुम्हाला एक्सपिरियन्स आहे 5 ते 10 वर्षाचा तुम्ही त्याच्या व्यवस्थितरित्या त्याच्या आयडिया तुम्ही त्याचं फॉर्म्युलेशन करू शकता तर आणि तरच तुम्ही त्या गोष्टी करू शकता. बट ह्या केसमध्ये लोकांकडनं चुकी एक होते, की ते ऑलरेडी त्यांचं रोटेशन जे आहे सेक्टर रोटेशन बास्केटचं डायव्हर्सिफिकेशन्समध्ये तिथं चुकलेले असतात आणि तिथनं त्यांना त्रास व्हायला सुरुवात होतो. परंतु जे लोकं क्रॅशमध्ये कॅश घेऊन बसलेत, त्यांच्यासाठी एक बेस्ट अपॉर्च्युनिटी असते. त्या सब्जेक्टेड टू मॅन्डेटेड टू त्यांना त्या गोष्टी लक्षात देणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून जे लोक फुल्ली इन्व्हेस्टेड मध्ये असतात ते फक्त लॉस बघत असतात आणि जे लोक क्रॅशमध्ये कॅश घेऊन बसले असतात ते एकदम क्वालिटी स्टॉक्सला जे की एक डिस्काउंटेड पी रेशोच्या बेसिसवरती आपल्याला उपलब्ध होतात ते दिसतात. म्हणून ऑलवेज कीप सम कॅश रेडी आणि अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या क्रॅशमध्येच आपल्याला येताना ते दिसतात. 5वा महत्वाचा लेसन म्हणजे एस-आय-पी आणि लाँग टर्म माइंडसेट जो आहे तो महत्वाचा मुद्दा आहे. शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडर जे आहे ते पॅनिक होतात आणि ते पॅनिक झाल्यावरती लाँग टर्म इन्व्हेस्टर जे आहेत ते रिलॅक्स होताना ते दिसतात. कारण त्यांना माहीत असतं, की बाबा मार्केट जे आहे ते रिकव्हर व्हायला जे आहे ना टाईम घेणार आणि रिकव्हर झाल्यानंतर त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट जे असणार आहे, ते इन्व्हेस्टमेंट पुन्हा आपल्याला तिथं जागा येताना दिसणार आहे. म्हणून टायमिंग इन द मार्केट हे ग्रेटर आहे टायमिंग द मार्केटला ही सुद्धा लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं ठरतो. आता वळूयात अध्याय नंबर स्टडी चॅप्टर नंबर 6 कडे, की जिथं स्टॉप लॉस व रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते मस्ट आहे. जगातला कुठलाही व्यक्ती असेल आणि त्याने जर रिस्क मॅनेजमेंट वापरलं नाही, त्याने स्टॉप लॉस व्यवस्थितरित्या वापरला नाही, तो कुठलाही होऊ शकत नाही. त्याचं बँक रप्ट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे आहे ते होताना ते दिसतात. कारण होप आणि ग्रीड आणि फिअर या तिन्हीच्या 3 गोष्टीमध्येच मार्केट जे आहे ते एका रिटेल इन्व्हेस्टरला, एका सामान्य व्यक्तीला दोलायमान करताना आपल्याला दिसतो. म्हणून क्रॅशमध्ये ज्यांनी कोणी स्टॉप लॉस वापरलाय त्यांचे लॉसेस जे आहेत ते लिमिटेड राहिलेले आहेत. परंतु या क्रॅशमध्ये जे लोक जे आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस लिमिटेड वापरलेले नाहीये, तर त्यांचं पूर्णपणे पोझिशन्स होल्ड जर असतील तर त्यामुळे त्यांचं लॉसेस जे आहेत, नुकसान जे आहे ते वाढलेले आहे आणि त्यामुळं त्यांना कॅपिटल प्रोटेक्शन फर्स्ट हा नियमावलीच माहीत नाही. आणि लोकांकडनं त्या चुका ज्या आहेत त्या पुन्हा परतवे होतात आणि त्यामुळेच लोक जे आहेत मार्केटमधनं आपल्याला बाहेर होताना तिथं दिसतात. दुसरा महत्वाचा मुद्दा 2026 जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून युद्ध, जागतिक अस्थिरता ह्या गोष्टी आपल्याला बघताना ते दिसतायत. मग जेव्हा केव्हा न्यूज आणि ग्लोबल इव्हेंट्स येत असतात त्याला इग्नोर करू नका. कारण त्यामध्ये क्रॅश जो आहे तो फक्त रँडम नसतो. तो कुठल्या ना कुठल्यातरी गोष्टीला आपल्याला कनेक्टेड होताना ते दिसतो. म्हणून ग्लोबल इश्यूज, एफ-आय-आय सेलिंग, इंटरनेट रेट्स, इंटरेस्ट रेट्स या सगळ्यामुळे मार्केटवरती इम्पॅक्ट होताना ते दिसतो आणि त्याचा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो मार्केटवरती आपल्याला होताना तिथं दिसू शकतो. म्हणून मार्केट जे आहे ते एक कनेक्टेड ग्लोबल इकॉनॉमी आणि त्याला कधीही नजरअंदाज करणं चांगलं नसतं आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण अंडरस्टँड करणं सुद्धा महत्वाचा पॅरामीटर ठरतो. आता याच्यामध्ये काय आहे बघा, इंडिया विक्स सुद्धा मार्केटचा फिअर मीटर जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर फॅक्टर असतो. आता याच्या रेंजेस काय असतात त्याबद्दल थोडीशी माहिती एका मिनिटामध्ये घेऊया. तर इंडिया मिक्स मध्ये
मार्केटमध्ये किती फिअर आणि किती अनिश्चितता म्हणजे अनसर्टनिटी आहे याचा इंडिकेटर आहे. जेव्हा केव्हा इंडिया विक्स ही 10 ते 12 च्या दरम्यान असते, त्यावेळेस तो एक लो फिअर झोन असतो. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये 10 ते 12 च्या झोनमध्ये इंडिया विक्स ट्रेड करून राहिले म्हणजे मार्केट जे फिअर मार्केटमध्ये फिअर एकदम कमी असतं आणि त्यामध्ये व्हॉलॅटिलिटी तयार होण्याची शक्यता जी आहे ती एकदम कमी असतात आणि अशा मार्केटमध्ये मार्केटचे पार्टिसिपंट जे आहेत ते कॉन्फिडंट आपल्याला होताना दिसतात. म्हणजे काय? मार्केट अजून वर जाणार याच्याबद्दल जे ते आपल्याला बोलताना दिसतात. पण रिअॅलिटीमध्ये काय होतं, की डेंजर झोन जो आहे तो आपल्याला तो क्रिएट होताना दिसतो. कारण त्यावेळेला मार्केटचं बिहेवियर जे आहे ते स्लो अप साइड आणि त्याचबरोबर साइडवेजमध्ये आपल्याला होताना दिसतं. ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो अशा वेळेस पीक होताना दिसतो आणि स्मार्ट मनी जे आहे ते क्वाइटली सेल करताना दिसतात. म्हणून जेव्हा केव्हा इंडिया विक्स या रेंजेसमध्ये आहे आणि मार्केट 10 ते 15 महिने 10 ते 25 महिन्याच्या आसपास अशाच क्वाइटली हे करून राहिलंय, त्यावेळेस समजून घ्यायचं की इथं काहीतरी गोष्ट जी आहे ती मार्केटची बिघडायला तयारी असू शकते आणि त्या केसमध्ये आपण सुद्धा स्मार्टली त्या गोष्टीला जे आहे ते बघणं गरजेचं आहे. ह्याच फेज नंतर अचानक जे आहे ते मार्केटमध्ये करेक्शन किंवा क्रॅश होण्याची सगळ्यात जास्त शक्यता तिथं असते. म्हणून लो विक्स म्हणजे एक केअरफुल झोन असतो, जो की एक ट्रॅप झोन असतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा सिनारिओ तो म्हणजे जेव्हा केव्हा विक्स ही 22 ते 27 च्या दरम्यान असते, तिथं सगळ्यात जास्त भीती असते, सगळ्यात जास्त अनिश्चितता असते. कारण जेव्हा विक्स ही 22 ते 27 च्या वरती जाताना ती दिसते, त्यावेळेस मार्केटमध्ये पॅनिक चालू झालेला असतो आणि जेव्हा तो हे पॅनिक बघून सगळ्यात महत्वाचं हा पॅनिक बघून लोक जे आहे ते बाहेर पडतात आणि त्यावेळेस मार्केटचं बिहेवियर काय होतं माहिती का? शार्प फॉल होतं, हाय व्हॉलॅटिलिटी असते आणि ह्या हाय व्हॉलॅटिलिटीमध्ये बिगेस्ट कॅन्डल्स तिथं होतात आणि लोक जे आहेत ते आपल्याला गायब होताना तिथे दिसतात. मग पॅनिक सेलिंग एव्हरीवेअर आपल्याला बनताना दिसते. मार्केटमध्ये, न्यूजपेपरला, सोशल मीडियाला, प्रत्येक इन्फ्लुएन्सरच्या पोर्टलला ह्याच गोष्टी आपल्याला होताना दिसते. परंतु इथेच स्मार्ट प्लेयर जे आहेत ना, जे मार्केटमध्ये आतापर्यंत ज्या लोकांनी पैसा कमावलाय, ज्यांनी व्यवस्थितरित्या अनुभव घेतलाय, ज्यांना मार्केटची प्रोफाइलिंग, ज्यांना इंडिव्हिज्युअल कुठल्या स्टॉक जे आहेत एकदम कमी रेट्स वरती अवेलेबल आहे, त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, त्यांचा बिझनेस सायकल कसा आहे, या सर्व गोष्टींचा उहापोह, सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे त्यांनी अगोदर केलेला असतो आणि त्यानंतर ते त्यांचे एंट्री जे आहे ते घेताना दिसतात. म्हणजेच काय? हाय विक्स एन्व्हायरमेंट हा एक अपॉर्च्युनिटी झोन आहे, बट हा अपॉर्च्युनिटी झोन केव्हा राहील? ज्यावेळेस तुमच्याकडे सगळं काही फायनान्शियल मार्केटचं इत्थंभूत नॉलेज आहे. मार्केट सायकल्स तुम्ही 4 ते 5 वेळेस तिथं बघितलेले आहेत. कमीत कमी 10 वर्षाचा अनुभव जो आहे तो तुम्ही मार्केट सायकल्समध्ये घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही व्यवस्थितरित्या इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करता. कारण मार्केट जे आहे ते भीतीला त्याचबरोबर आनंदाला जे आहे ते ऑलरेडी फॅक्टर्ड इन करतं. ऑलरेडी डिस्काउंट आपल्याला करताना दिसतं आणि त्याच्यामुळं आपण हमेशा लक्षात ठेवायचं की रिटेल इन्व्हेस्टर काय करतो माहिती का? लो विक्सला बाय करतो आणि स्मार्ट मनी जो आहे ना, तो हाय विक्सला बाय करतो. परंतु त्याला माहीत असतं, की मार्केट जे आहे, आता बिअर ग्रिपमधनं बुल ग्रिपकडे आपल्याला तिथे जाताना दिसतोय. म्हणून इथेच जो आहे तो फरक तयार होतो आणि ह्या फरकामध्ये आपल्याला त्या रिटेलच्या कॅटेगरीमध्ये राहायचंय, की ते स्मार्ट प्लेयरच्या कॅटेगरीमध्ये जायचंय याच्याबद्दलचा थोडासा इंट्रोस्पेक्शन जे आहे ना, तुम्ही नक्की करा. तर पाठीमागील 1 ते दीड वर्षाच्या करेक्शन्समध्ये तुम्हाला 2 गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या काय? मार्केट आहे ना अनप्रिडिक्टेबल आहे. त्याला कुणीही सांगू शकत नाही. कुठलाही भविष्यवेत्ता, कुठलाही इन्फ्लुएन्सर, कुठलाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सांगू शकत नाही. आणि दुसरं महत्वाचं, हाय इंडिया विक जर असेल, तर त्याला इग्नोर करणं म्हणजे ब्लाइंड ट्रेडिंग करणं. म्हणून जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये हाय इंडिया विक्स आणि लो इंडिया विक्सचे सिच्युएशन ज्यावेळेस येतील, त्यावेळेस सावध राहा आणि हाय विक्स असेल, तर संधी शोधण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला इंडिया विक्स वरती कंप्लीट नॉलेज हवं असेल, तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये इंडिया विक्स वरती व्हिडिओ बनवा, असं नक्की कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा निफ्टी ट्रेंड्स मराठीला. तर कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की